सुरुवातीला अनेक परिवर्तनाच्या प्रक्रियांचा आपण अभ्यास केला, त्यात आधुनिकीकरण असेल, शहरीकरण असेल, औद्योगिकीकरण असेल, ह्या सगळ्या प्रक्रिया समजून घेतल्या तर आपल्याला समाज परिवर्तनाची आणखीन एक प्रक्रिया आज आपल्याला समजून घ्यायची आहे आणि त्या प्रक्रियेचं नाव आहे जागतिकीकरण. जागतिकीकरण 1990 नंतरची आलेली एक प्रक्रिया आहे आणि अतिशय जगावर पूर्णपणे जगावर त्याचे पडसाद उमटलेले किंवा संपूर्ण जगामध्ये ह्या मानवी समाजामध्ये अत्यंत क्रांतिकारक असं जर परिवर्तन झालं असेल तर या जागतिकीकरणामुळे झालेलं आपल्याला दिसून येते. आज आपल्याला या जागतिकीकरणाचं व्याख्या आणि त्या जागतिकीकरणाची वैशिष्ट्ये आपल्याला समजून घ्यायचं आहे. जर आपल्याला या जागतिकीकरणाच्या संदर्भात जर आपल्याला म्हणत असेल तर आपल्याला डॉक्टर मनमोहन सिंग जेव्हा 1991 साली डॉक्टर मनमोहन सिंग हे अर्थमंत्री होते, त्या देशाचे पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये अर्थमंत्री असताना खऱ्या अर्थानं हे जागतिकीकरणाचं वारं त्यावेळेला आलेलं आपल्याला दिसून येते आणि त्यावेळी डॉक्टर मनमोहन सिंग यांनी घेतलेल्या आर्थिक धोरणामुळे 1919 नंतर मध्ये खऱ्या अर्थानं भारतामध्ये जागतिकीकरणाच्या प्रक्रियेला खऱ्या अर्थानं चालना मिळाली आपल्याला दिसून येते. त्यांच्या या धोरणाला एलपीजी हा शब्द वापरलेला आहे. एलपीजी म्हणजे ह्या शॉर्ट फॉर्म आहे एलपीजीचा, म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की एल फॉर लिबरलायझेशन म्हणजे उदारीकरण, एल फॉर लिबरलायझेशन व याचा मराठीत अर्थ आहे उदारीकरण आणि त्यावेळी पी फॉर प्रायव्हेटायझेशन म्हणजे खाजगीकरण आणि जी फॉर ग्लोबलायझेशन ज्याला आपण जागतिकीकरण असं म्हटले गेले आहे. या तीन नवीन धोरणामुळे काय झालं विद्यार्थी मित्रांनो, अर्थव्यवस्थेला एक वेगळ्या प्रकारची दिशा मिळाली, एक वेगळ्या प्रकारची चालना मिळाली आणि आपल्याला दोन भारताच्या या संपूर्ण अर्थव्यवस्थेला आपण ह्या एक वेगळं एक स्वरूप प्राप्त झालेलं आपल्याला असं म्हणता येईल आणि त्यामुळे ह्या अर्थव्यवस्थेमुळे या जागतिकीकरणाच्यामुळे उदारीकरणामुळे आणि खाजगीकरणामुळे या तीन धोरणामुळे आपल्याला भारतामध्ये हा व्यापार हा अत्यंत खुला झाला. एक सर्वांना म्हणजे कोणीही येऊन इथं आता व्यापार करू शकतो. इव्हन आपल्याला असं म्हणता येईल परकी भांडवलदार, परकी गुंतवणूकदार, परकी व्यापारी इथं भारतामध्ये येऊ शकत होते किंवा भारतातले व्यापारी परदेशात जाऊ शकत होते. म्हणजे एक प्रकारचं संपूर्ण जग हे काय झालं एक बाजारपेठेचं स्वरूप आलेलं आपल्याला दिसून येते. त्यामुळं परकी भांडवल आणि स्रोत ह्या सगळ्या गोष्टी आकर्षित करण्यासाठी एक प्रकारचं वातावरण भारतामध्ये या एलपीजी धोरणामुळे आलेलं आपल्याला दिसून येते आणि त्यासाठी उद्योग सुरू करण्यासाठी त्यासाठी जे वातावरण पोषक असावं लागते ते वातावरण सुद्धा पोषक भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये सुरू झाले आपल्याला दिसून येते. सुरुवातीला या उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरणावर मोठ्या प्रमाणात विरोधी झाला, कारण त्यांना वाटत होते की जर साम्राज्यवादांचं परत राज्य येईल आणि पूर्णपणे साम्राज्यवादी ही राष्ट्र आपल्याला भारताला गिळंकृत करतील आणि भारत परत आर्थिकदृष्ट्या गुलाम होईल, ह्या भीतीपोटी अनेक लोकांनी याला विरोध केलेला आपल्याला दिसून येते. खरं पाहिलं असं म्हणता येईल जागतिकीकरणाचं भारतामध्ये तर वार आलं, जागतिकीकरणाचे हे सुरू झालं, पण या जागतिकीकरणाचे सकारात्मक सुद्धा बाबी आहे आणि नकारात्मक सुद्धा बाबी आहे. म्हणजे कोणतीही एखादी नवीन गोष्ट सुरू झाली समाजामध्ये किंवा या अर्थव्यवस्थेमध्ये त्याच्या दोन पैलू असतात आणि ती सकारात्मक पण असू शकते आणि नकारात्मक सुद्धा असू शकते आणि अशा पद्धतीने जागतिकीकरणाची या नकारात्मक आणि सकारात्मक या दोन्ही पैलू होते असं आपल्याला दिसून येते. आपल्याला या जागतिकीकरणाची आपल्याला आणखी जर थोडंसं आपल्याला व्याख्या जर समजून घ्यायचं असेल तर काही समाजशास्त्रज्ञांनी या जागतिकीकरणाच्या काही व्याख्या केलेल्या आहेत. प्रत्येक समाजशास्त्र आपल्या पद्धतीने ते व्याख्या बनवण्याचा प्रयत्न केला. मार्टिन आल्व्हो आणि एलिझाबेथ किंग या समाजशास्त्रज्ञांनी व्याख्या अशी केलेली आहे ती मी वाचून दाखवतो. ज्यामुळे जगातील लोक जागतिकीकरण म्हणजे ज्यामुळे जगातील लोक एकाच वैश्विक समाजाचे सदस्य बनतात अशा सर्व प्रक्रियांचा संदर्भ जागतिकीकरणाशी जोडले. बघा विद्यार्थी मित्रांनो, या मार्टिन आल्व्हो असं म्हणते की जगातली सर्व शक्ती म्हणजे सगळं जग काय झालंय एक वैश्विक शक्ती म्हणजे एक वैश्विक समाज बनलेला आहे. आता भारतीय समाज, परदेशी समाज असं नाही झालंय, आता संपूर्ण विश्व एक समाज बनलेला आहे या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे आणि ह्या व्याख्याचा अर्थ तो होते. अँथनी गिरेन्स असं म्हणतात, त्याने जागतिकीकरण म्हणजे ज्यावेळी दूरवरच्या प्रदेशाशी असलेले नाते अनेक दूरवरच्या प्रदेशाशी जोडले गेले, नुसतं जोडले गेलेले नाही तर त्या ठिकाणी घडणाऱ्या घटनांचे पडसाद आपल्या इथं होतात किंवा स्थानिक घटनांचा पडसाद त्या ठिकाणी पडतात आणि त्याच न्याय स्थानिकच्यामुळं ह्या जागतिकीकरणावर याच्या जागतिक पातळीवर घटनावर होतो. ही प्रक्रिया म्हणजे जागतिकीकरण. अँथनी गिरेन्स असं म्हटले. रोलर रॉबर्टसन म्हणतात जागतिकीकरण म्हणजे जग अधिकाधिक जवळ येणे, म्हणजे जग आता काय झालंय खेळ बनलेला आहे.
आज तुम्ही म्हणताय संप्रेषणाच्या दृष्टीने कम्युनिकेशनच्या दृष्टीने जे टेक्नॉलॉजी नंतर नुसतं जवळ आले नाही तर आर्थिक दृष्ट्या अर्थव्यवस्था सुद्धा एक प्रकारच्या जवळ आलेल्या आहेत आणि आपण सर्व एकच आहोत. आता आपण कुठल्या एका आपण संपूर्ण पृथ्वी तलावाचे संपूर्ण मानवी समाज एक आहोत. ही भावना आता या जागतिकीकरणात प्रमुख असं वैशिष्ट्य आहे असं आपल्याला दिसून येते. आपल्याला सुरुवातीला जागतिकीकरणाची व्याख्या समजून घेतल्यानंतर या जागतिकीकरणाचं वैशिष्ट्य आपल्याला समजून घ्यायचं आहे. त्याचं पहिलं वैशिष्ट्य आहे तत्वांची उदारता. बघा अनेक तत्व आहेत. अर्थव्यवस्थेमध्ये सुद्धा आर्थिक तत्व आहेत आणि त्या तत्वामध्ये कोणती गोष्ट समाविष्ट झाली? उदारता आलेली आहे. लक्षात घ्या, यात आर्थिक तत्वामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये या आर्थिक प्रणालीमध्ये उदारता ही मुख्य तत्व आलेलं आपल्याला दिसून येते. आणि जागतिकीकरण ही एक समाजातील परिवर्तनाची एक प्रक्रिया म्हणून त्याकडे बघितलं जाते. आणि म्हणजेच काय, एक प्रकारचा आपण त्यामध्ये हस्तक्षेप न करणं म्हणजे लेझिस फेअर या इंग्रजी शब्दाचा अर्थ हस्तक्षेप न करणे असा घेतला जातो. आणि त्यामुळे हे तत्व म्हणजेच हस्तक्षेप न करण्याचं तत्व म्हणजे एक प्रकारचं जागतिकीकरणाची अविभाज्य असा या जागतिकीकरणाचा अविभाज्य हिस्सा म्हणजे त्या जागतिक म्हणजे त्या अर्थव्यवस्थेमध्ये हस्तक्षेप न करणे. आणि त्यामुळे आज खऱ्या अर्थानं जागतिकीकरणामुळे खाजगी उद्योगधंद्याला मोठ्या प्रमाणात चालना मिळाली आपल्याला दिसून येतात. म्हणजेच काय, ज्या अर्थव्यवस्थेमध्ये ज्या जागतिकीकरणाचा संबंध आला त्यामुळे ह्या उद्योजकांसाठी संपूर्ण जग एक खुलं झालेलं आहे. संपूर्ण जग एक बाजारपेठ बनलेलं आहे. आणि त्यामुळं ह्याला एक उदारीकरण म्हटलं जातं. आणि ही उदारीकरणाची प्रक्रिया म्हणजे एक प्रकारचं जागतिकीकरण असं म्हटलं गेलं आहे. आणि ही प्रक्रिया जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये आलेल्या आहे. लक्षात घ्या, व्यापार का कुठल्या एका गोष्टीचा वस्तूचा होत नसतोय. त्या वस्तूचा व्यापार होत होता त्या संपूर्ण मानवी जीवनाच्या सर्व क्षेत्राशी त्यात निगडीत असे बाबी घटक असतात. म्हणजे त्यामुळं जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये लोक सांस्कृतिक दृष्ट्या एकत्र आले. नुसतं वस्तूंच्या व्यापार देवाणघेवाण मिळवून एकत्र आलेलं नाही. सांस्कृतिक राजकीय सीमा सुद्धा आता काय झाल्या, तुकड्या पडू लागलेल्या आहेत, तोकड्या पडू लागलेल्या आहेत असं आपल्याला दिसून येते. म्हणजे सगळ्या सीमा आता अदृश्य स्वरूपात झालेला आहे. संपूर्ण वैश्विक समाज हा एक वाटतोय. संपूर्ण मानवी समाज एक वाटतोय. आता हळूहळू ह्या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे राष्ट्राभिमान म्हणजे आपल्याला राष्ट्रवादाच्या संकल्पना सुद्धा धुसर होत चाललेल्या आहे असं आपल्याला दिसून येते. आणि त्यामुळे तत्वांची उदारता हे जागतिकीकरणाचं पहिलं वैशिष्ट्य आहे असं आपल्याला म्हणता येईल. आता दुसरं वैशिष्ट्य आपल्याला समजून घ्यायचं आहे खाजगी उद्योग. अतिशय महत्वाची गोष्ट आहे खाजगीकरणाची प्रक्रिया. आपण एलपीजी समजून घेतली. प्रायव्हेटायझेशन म्हणजे खाजगीकरण. खाजगीकरणाची प्रक्रिया ही जागतिकीकरणाशी अत्यंत जवळीक असा संबंध आहे आपल्याला दिसून येते. म्हणजे खाजगीकरणाद्वारे झाले ज्या उद्योगधंद्यावर सरकारी मालकी होती किंवा ज्या उद्योगधंद्यावर सरकारी नियंत्रण होतं त्या सर्व क्षेत्रामध्ये आज खाजगी कंपन्या काम करतात किंवा खाजगी कंपन्या व्यापार करतात असं आपल्याला दिसून येते. म्हणजे ती आरोग्य सेवा म्हणजे त्याशिवाय विमा असेल. आज बघा विमा कंपनी पूर्वी एकच असायची, परंतु आज तुम्ही बाजारामध्ये गेला असेल तर म्हणजे मार्केटमध्ये तर तुम्हाला दिसून येते की आज अनेक मल्टीनॅशनल कंपन्या ह्या खाजगी कंपन्या या विमा क्षेत्रात काम करतात, आकाशवाणीमध्ये काम करतात, दूरदर्शनमध्ये काम करतात, शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतात. आज सेवा उद्योग म्हणजे असेल मोबाईल इंटरनेट वगैरे ही आज सगळ्या सेवा उद्योग क्षेत्रामध्ये सुद्धा आज सर्व क्षेत्र आज एवढंच नव्हे तर रेल्वे सेवेमध्ये सुद्धा आज खाजगीकरण आहे. इतकंच काय की आज भारताच्या संरक्षण खात्यामध्ये सुद्धा आज भारताने एफडीआय ज्याला फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट असं म्हटलं जाते ती परकी गुंतवणूक सुद्धा भारत सरकारने आज संरक्षण खात्यामध्ये सुधार करण्यास म्हणजे संरक्षण खात्याची जी हत्यार निर्माण करतात त्यामध्ये सुद्धा खाजगी कंपन्यांना परवानगी दिलेला आहे. म्हणजे खाजगी उद्योग क्षेत्र हा या जागतिकीकरणाशी मिळत होत आहे असं आपल्याला दिसून येते. त्यामुळे खाजगी उद्योग हे अत्यंत मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. आणि त्याचबरोबर दुसरी कोण गोष्टी तर सरकारी उद्योगांची संख्या कमी होत चाललेली आहे असं आपल्याला दिसून येते. तिसरं वैशिष्ट्य आपण जागतिकीकरणाचं आपल्याला समजून घ्यायचं ते म्हणजे नफा मिळवणे. बघा कोणताही उद्योगधंदा चालू करताना खाजगी उद्योगधंदे समाजसेवेसाठी तर करत नाही. कोणताही कारखाना कोणता उभा करत असताना त्या माध्यमातून आपल्याला काय बघायचं आहे खाजगी मालकता जो कारखानदार असेल मालक असेल जो भांडवलदार असेल तो गुंतवणूकदार असेल त्याला नफा मिळवणं हे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. नफा मिळवणे हे खाजगीकरणामागे एक प्रमुख उद्दिष्टापैकी एक आहे असं आपल्याला दिसून येते. आणि एवढंच नव्हे नफा आता काय बाजारामध्ये एक कंपनी आहे. आता तुम्ही काय जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये अनेक कंपन्या मल्टीनॅशनल कंपन्या
कंपन्या, स्वदेशी कंपन्या, असं बाजारामध्ये रसिकेच सुरू आहे या कंपन्यांच्या मध्ये. म्हणजे एकच वस्तू अनेक कंपन्या निर्माण करायला लागले. त्यामुळे बाजारामध्ये एक रसिकेच निर्माण झालेला आहे, ज्याची क्वालिटी, ज्याचं सुलभता, ज्याचा दर रास्त भाव असेल तो या मार्केटमध्ये पूर्णपणे वर्चस्व मिळवतोय. आणि त्यामुळं आता भरपूर व्यक्तींसाठी अधिक संधी पर्याय उपलब्ध झालेले आपल्याला दिसून येते. आणि त्याचा फायदा आता अनेक सेवा पुरवठादारांनी सुद्धा प्रमाणाबाहेर नफा मिळवला आहे. आता काहींची तर बाजारामध्ये एखाद्या वस्तूवर किंवा एखाद्या गोष्टीवर मक्तेदारी सुद्धा निर्माण झालेली खाजगी लोकांची. या काय त्यामुळं व्यापारी तत्वावर काम करणाऱ्या अशा अनेक खाजगी शिक्षण संस्था सुद्धा, खाजगी शिक्षण संस्था, आज तुम्ही आम्ही ज्या शिक्षण संस्थे आश्रमशाळेमध्ये तुम्ही आम्ही विद्यार्थ्यांना अभ्यास करतोय, ही एक NGO स्वायत्त संस्था आहे. परंतु ही सरकारी अनुदानावर चाललेली संस्था, सामाजिक देणगीवर चाललेली संस्था आहे. परंतु आज बाजारामध्ये समाजामध्ये अनेक नफ्यावर आधारित शिक्षण संस्था निर्माण झालेल्या आपल्याला दिसून येते. आणि जागतिकीकरणाचं ते एक वैशिष्ट्य आहे आपल्याला म्हणते. आणि चौथं एक वैशिष्ट्य म्हणजे बाजारीकरण, अत्यंत वेगळी गोष्ट आहे. त्यामुळे जागतिकीकरणामुळे काय झाले, उद्योगधंद्यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली, उद्योग संख्येची वाढली, राष्ट्राचा अधिकच आहे. त्याचा परिणाम उत्पादनाची संख्या वाढली, उत्पादन प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढले आणि त्याचा परिणाम म्हणून बाजारपेठा अपुऱ्या पडू लागल्या. बघा, औद्योगिक क्रांतीचं सुद्धा वैशिष्ट्य आपण अभ्यासलेले. औद्योगिक क्रांती झाली, अतिरिक्त उत्पादन जगभर व्यापार करण्यासाठी म्हणून आपल्याला ते वसाहतवाद निर्माण झालेला आहे. पण हे सुद्धा त्याचाच एक प्रकार आहे. म्हणजे बाजारीकरण म्हणजे काही झालेलं आहे, मोठ्या प्रमाणात बाजारीकरण वाढलेलं आपल्याला दिसून येते. आज तुम्ही एखाद्या मॉलमध्ये जाता, डीमार्ट मध्ये जा, बिग बाजारमध्ये जा किंवा अशा अनेक मध्ये बघा, तिथं शेकडो वस्तू तुम्हाला असं उपलब्ध मोकळ्या ह्याच्यामध्ये ठेवलेल्या असतात. आणि त्यामुळे काय केलं तर कोणती वस्तू घ्यावं, कोणती वस्तू असं रांगा दिसतात तुम्हाला त्या वस्तूंच्या. आणि त्यामुळे ग्राहकांना निवडीसाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे. आणि परंतु त्याचा एक वाईट परिणाम सुद्धा असा झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यातून एक चंगळवाद, गरजेची नसणारी वस्तू सुद्धा मॉलमध्ये गेल्यानंतर मोह, माणसाला काय असतं, मोह आवरत नाही. जी वस्तू ज्ञान गेलेली असतो ती वस्तू तर बाजूला जाते आणि गरज नसणारी वस्तू सुद्धा आकर्षक असल्यामुळं किंवा त्यावेळी मोह आवडत नाही आणि त्या वस्तूंची खरेदी वाढते. म्हणजे एक प्रकारचा चंगळवाद सुद्धा या बाजारीकरणामुळे वाढलेला आपल्याला आहे. आणि माणूस आधी काय झाला, अधिक भौतिकवादी झालेला आहे. माणूस आता अधिक भौतिक वस्तूंची उपभोग घेण्याची मनोवृत्ती, की जी वृत्ती वाढत चाललेली आपल्याला दिसून येते. आणि याच गोष्टीलाच आपण काय म्हणतोय, बाजारीकरण झालेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि हे बाजारीकरण हे जागतिकीकरणाचे एक वैशिष्ट्य आहे असं आपल्याला दिसून येते. पुढचं आपण बघूया परस्पर अवलंबित्व. बघा, हे जे अर्थव्यवस्था आहे हे कुठल्या एका व्यक्तीवर, एका कारखान्यावर, एका देशावर अवलंबून नाही आहे. जगातली सर्व राष्ट्र एकमेकावर अवलंबून आहे, जगातली सर्व कंपन्या एकमेकावर अवलंबून आहे, संपूर्ण जगातली सर्व माणसं सुद्धा एकमेकावर अवलंबून आहे. म्हणजे कोणती चैन आहे, एक साखळी आहे, कुठलाही घटक याचा बाजूला काढू शकत नाही. आणि त्यामुळं एक जागतिक अर्थव्यवस्था या संस्थेचा परिचय तुम्हाला झालेला आहे. आणि त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेचा परिणाम आपल्याला असा झालेला आहे की आपण सर्व काय झालो, परस्पर अवलंबी झालो, परावलंबी झालो त्या जागतिकीकरणामुळे. कारण आता आपण बघितलेलं आहे, पूर्वी जेव्हा ब्रिटिश येण्यापूर्वी भारत देश हा स्वयंपूर्ण खेडे होते. खेड्यामध्ये खेड्यातल्या लोकांच्या गरजा तिथल्या भागवल्या जात होत्या. म्हणून भारताची समाज अर्थव्यवस्था ही स्वयंपूर्ण खेडी होती. परंतु जागतिकीकरणाचा परिणाम असा झाला की आज कोणतीही गोष्ट एकट्यानं तुम्ही घेऊ शकते. कोणतंही या जगातला कुठलाही राष्ट्र स्वयंपूर्ण नाही आहे. म्हणून आता नुकतंच या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक स्लोगन दिले, नारा दिला, काय दिला, आत्मनिर्भर बना. भारताला आत्मनिर्भर बनायचं एक गोष्ट सांगितली. म्हणजे आता आत्मनिर्भर बना याचा अर्थ दुसरे अर्थ आपण असा घेऊ शकतोय की भारत आता डिपेंडेबल आहे, म्हणजे परावलंबित्व आहे. म्हणजे आपण दुसऱ्यावर अवलंबून आहोत. म्हणजे जागतिक अर्थव्यवस्था म्हणजे जागतिकीकरणाचा एक सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे आपण सर्व राष्ट्र, सर्व मानवी समाज हा परस्परावलंबी आहे, परावलंबी झालेला होता. ज्यातून सुटे भाग आता एका ठिकाणी उत्पादन केले जाते आणि त्यातून जोडणी मात्र, म्हणजे एक साधारण जर उदाहरण घ्यायचं असेल तर आपल्याला एखादं कार, मोटर कार जर आपल्याला फोर्ड घ्या, किंग फोर्ड घ्या किंवा कुठलं डिझायर असेल, स्विफ्ट डिझायर घ्या किंवा इनोवा घ्या, अशा अनेक कंपन्या आहेत. बाजारात मला फार कमी नाव आहे, परंतु अशी अनेक कंपन्या घ्या. त्या कारच्या कंपन्यांचे जे पार्ट्स असतात, सुटे भाग असतात, हे वेगवेगळ्या अनेक फाउंड्रीमध्ये तयार होत असतात. आणि
आणि त्याचं फक्त त्या अनेक फाउंड्र्यामधून तयार झालेले जो सुट्टे पार्ट कुठेतरी एका ठिकाणी मागवलं जातात आणि तिथं जोडणीचं काम केलं जाते. म्हणजे जोडणी मात्र म्हणजे भारतातून सुद्धा अनेक फाउंड्र्यामध्ये सुट्टे भाग तयार केले जातात आणि मोठमोठ्या मल्टीनॅशनल कंपन्या परदेशी कंपन्यांना पाठवलं जाते आणि ते सुट्टे भाग कुठेतरी एकत्रित करून ती वस्तू निर्माण केली जाते. म्हणजे परस्परावलंबित्व हे जागतिकीकरणामधलं आणखी एक वैशिष्ट्य आहे असं आपल्याला. आता शेवटचा आपल्याला मुद्दा बघायचा आहे तो म्हणजे ज्ञानाचे सामायिकीकरण. ज्ञानाचे सामायिकीकरण म्हणजे ज्याला आपल्याला म्हणता येईल की एक प्रकारचं सामायिकीकरण म्हणजे जनरलायझेशन असं म्हणूया आपण. म्हणजे एक जे ज्ञान आहे ते ज्ञान आता कोणत्या एका व्यक्तीपुरतं एका राष्ट्रापुरतं किंवा एका समाजापुरतं सीमित राहिलेलं नाही. आता ज्ञान हे सामायिकीकरण झालेलं आहे, संपूर्ण जागतिक पातळीवर झालेलं आहे. ते त्यामुळे कुठलं ज्ञान एक तर असं आपण म्हणतो ज्ञान देण्याने ज्ञान वाढते हे झालं तत्व, परंतु आता तत्वापेक्षा ही जागतिकीकरणाचा परिणाम असा झालेला आहे की उत्पादन प्रक्रियेच्या तांत्रिक ज्ञानाच्या ज्या आदान प्रदान म्हणजे एखादी गोष्ट एखादी टेक्नॉलॉजी म्हणजे आता समजा आपल्याला एखादं मी मगाशी जे म्हटलं मोटर कार उत्पादन करण्याची जी टेक्नॉलॉजी आहे ती आता सीमित राहिलेली नाही, ती जगभर फिरते आहे ती टेक्नॉलॉजी. आता मोबाईल मध्ये 3G 4G अशा अनेक आता टेक्नॉलॉजी आलेली आहे. ती टेक्नॉलॉजी कुठे एका राष्ट्रापुरतं मर्यादित राहिलेली नाही, ती आता ती 4G 3G आता काय झालंय जागतिक पातळीवर टेक्नॉलॉजी पोहोचलेली आहे. कुठे एका राष्ट्रासाठी एका सीमित भागासाठी सीमित प्रदेशासाठी ती सीमित राहिलेली नाही. म्हणजेच काय ज्ञानाचं सामायिकीकरण झालेलं आहे, ते ज्ञान जागतिक पातळीवर पोहोचलेलं आहे. आता त्यामुळं आदान प्रदान म्हणजे तांत्रिक ज्ञानाचं आदान प्रदानाचं काय सुलभीकरण आणि आता तर संगणक प्रणाली कॅम्प्युटरायझेशन झालेले आहे. आज संगणकाशिवाय कोणत्याही जगाचं काम होत नाही. त्यामुळं भौगोलिक राजकीय सीमा सुद्धा आता तोकड्या पडलेल्या आहेत म्हटलो मगाशी मी, आणि त्यामुळे एक अडचण निर्माण झालेला आपल्याला. आता बाह्य स्रोतांचा आपण ज्याला आउटसोर्सिंग असं म्हटलं जाते आणि या सीमापार देशामध्ये सुद्धा प्रशिक्षित लोकांना म्हणजे ज्याला ट्रेनिंग दिलेलं असते त्या ट्रेनिंग दिलेल्या लोकांच्या कौशल्याच्या आधारे दुसऱ्या देशातील लोकांना स्थलांतर न करता सेवा देणे. म्हणजे काय म्हणजे भारतामध्ये आता अमेरिकेमध्ये काही आउटसोर्सिंग भारतातले एक सॉफ्टवेअर टेक्निशियन्स आहे तिथं आउटसोर्सिंग निर्माण करतात आणि तिथल्या लोकांना तिथल्या कंपन्यांना इथं सॉफ्टवेअर तयार करून तिकडे पाठवलं जाते, त्याला म्हणतात आउटसोर्सिंग. आणि त्यामुळे बाह्य स्रोतांचा वापर असा आपले घेतले जाते आणि म्हणजे थेट त्या देशात न जाता इथं बसून त्या देशातल्या कंपनीला सेवा देणे त्याला आपल्याला आउटसोर्सिंग म्हटलं जाते आणि त्यातून अर्थार्जन प्राप्त केले जाते. आणि अशा प्रकारच्या अनेक संधी आज या जागतिकीकरणामुळे आपल्याला अनेक राष्ट्रांमध्ये प्रत्येक राष्ट्रामध्ये निर्माण झालेला आपल्याला दिसून येते. आज अमेरिका, इंग्लंड, हॉलंड या देशामधील कंपन्यांसाठी काम करणारे भारतामध्ये शेकडो आउटसोर्सिंग ज्याला BPO असं म्हटलं जाते. BPOचा लॉ फॉर्म आहे बिझनेस प्रोसेसिंग आउटसोर्सिंग. म्हणजे अशा अनेक BPO कंपन्या आज आपल्याला भारतामध्ये येत असं आपल्याला दिसून येते आणि हे सर्व ज्ञानाचे सामायिकीकरण झाल्याचं एक आपल्याला दिसून येते. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला समाज परिवर्तनाच्या प्रक्रिया समजून घेताना एक जागतिकीकरणाची प्रक्रिया व्याख्या वैशिष्ट्य समजून घ्यायची. तत्वांची उदाहरणता खाजगी उद्योग, नफा मिळवणे, बाजारीकरण, परस्पर आणि ज्ञानाचे सामायिकरण ही वैशिष्ट्ये आपण समजून घेतली. आणि आता पुढील तासाला आपण अंगीकृतकरणाची व्याख्या अंगीकृतकरणाची ही प्रक्रिया पुढील तासाला समजून